नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. बेस्ट संपासंदर्भातली बातमी आहे. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. मंत्रालयामध्ये चर्चेची तिसरी फेरी बैठक सुद्धा तोडग्याविना संपलेली आहे. आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यामध्ये बैठकीतला अहवाल कोर्टात सादर करण्यात येणार आहे. पण मुंबईकरांना दिलासा देणारी एकही बातमी सध्या तरी येत नाही आहे, कारण बैठका ज्या आहेत या बैठकांची तिसरी फेरी सुद्धा सलग तिसरी फेरी तोडग्याविना संपलेली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून हे बैठकांचं सत्र सुरू आहे. आम्हाला इथे या मीटिंगमध्ये बोलवलं होतं हाय पॉवर कमिटीच्या. आम्ही परत एकदा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याविषयी आमचं म्हणणं परत एकदा मांडलेलं आहे आणि काही ठराविक त्यांच्या ज्या सजेशन्स होत्या किंवा जे काही क्लॅरिफिकेशन्स हवे होते ऐकून त्याच्यावरती आम्ही आमचं सबमिशन्स केलेले आहेत आणि आता ते माझ्या माहितीप्रमाणे दुपारी 3 वाजता माननीय उच्च न्यायालयामध्ये ते त्यांचे रिपोर्ट सादर करतील. आणि या विषयात अधिक माहिती घेऊया. थेट मंत्रालयामधून आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र कोणताही तोडगा निघत नाही. मुंबईकरांना काय अजून दिलासा मिळालेला नाहीये? अगदी असंच म्हणावं लागेल, कारण गेले 8 दिवस मुंबईकर याचीच प्रतीक्षा करत आहेत की कधी हा बेस्टचा संप संपेल आणि त्यांना बेस्टच्या बसेसचा वापर करता येईल. पण अजून तरी यातून तोडगा समोर आलेला आहे असं चित्र दिसत नाही आहे. कारण आज सकाळी मुंबई हायकोर्टानं जो आदेश दिलेला होता त्याच्यानुसार उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव होते, परिवहन आयुक्त होते, नगर विकास विभागाचे सचिव देखील होते. मात्र या बैठकीनंतर देखील शशांकराव यांनी कुठला तोडगा निघाला आहे असं स्पष्ट म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलं की आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत पुन्हा एकदा त्या समितीसमोर मांडलेल्या आहेत आणि ह्या समितीची जी बैठक झाली त्याचा एक सीलबंद अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर केला जाईल. दुपारी 3 वाजता या संदर्भातली मुंबई हायकोर्टात सुनावणी आहे. खरं तर काल देखील मुंबई हायकोर्टानं म्हटलं की अशा प्रकारची सध्या जी एक समिती आहे त्याची स्थापना केल्यानंतर हा संप मागे घ्यायला हवा होता. मात्र अजूनही संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, त्यामुळे अजून तरी कुठला तोडगा निघाला असं चित्र समोर येत नाही. आज दुपारी जेव्हा सुनावणी होईल मुंबई हायकोर्टात तेव्हा हायकोर्ट काही निर्णय देतंय का ते पाहावं लागेल. अगदी विवेक, आपण बघितलं की आतापर्यंत 3 फेऱ्या झाल्या या सगळ्या बैठकीच्या चर्चेच्या. कोर्टामध्ये 3 वाजता सुनावणी होणार आहे, पण त्या अगोदर अजून एखादी चर्चेची फेरी होऊ शकते. उच्चस्तरीय समितीची जी बैठक आहे ती बैठक संपलेली आहे, कारण जे मुख्य सचिव असतात त्यांनी ती बैठक घेतली आणि त्यानंतर कॅबिनेट मीटिंगला देखील हजर होते. त्यामुळे आता कुठली बैठक होणार नाही आहे. बैठकीचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे, तो सीलबंद स्वरूपात हायकोर्टासमोर सादर करायचा आहे. त्या अहवालावर नेमकं हायकोर्ट काय म्हणतं हे पाहावं लागेल, कारण काल देखील हायकोर्टाने हेच म्हटलं होतं की तुमच्या मागण्यांचा आम्ही सहानुभूतीने विचार करतोय, सरकार सहानुभूतीने विचार करतंय, तुम्ही संप मागे घेतला पाहिजे. मुंबईकरांना सर्वसामान्य प्रवाशांना जो त्रास होतोय तो त्रास आता बंद झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मुंबई हायकोर्टानं घेतली होती. आदेश मात्र कुठला दिला नव्हता. फक्त आजचा आदेश एवढाच होता की आज 11 वाजता बैठक घेण्यात यावी आणि त्यानंतर 3 वाजता पुन्हा सुनावणी होईल आणि सीलबंद अहवाल कोर्टासमोर सादर करण्यात येईल. आता आज खरं तर हायकोर्ट काही निर्णय देतंय का हे पाहावं लागणार आहे. अगदी हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्या मुंबईकरांचं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी बघूयात. बेस्ट कर्मचारी आणि बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील सूचना न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या आहेत. या अहवालानुसार कर्मचारी कृती समितीच्या मागण्या मान्य केल्या तर 550 कोटींचा भुर्दंड बेस्टच्या तिजोरीवर बसणार आहे आणि आणखी 250 कोटींच्या उत्पन्न स्रोताची गरज असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील सूचना ज्या आहेत त्या न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या आहेत आणि या अहवालानुसार जर कर्मचारी कृती समितीच्या मागण्या मान्य केल्या तर 550 कोटींचा भुर्दंड बेस्टच्या तिजोरीवर बसणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आता 250 कोटींच्या उत्पन्न स्रोताची गरज असल्याची सुद्धा माहिती मिळते.